जीव थोडा बाबांनो, आज वास्तविक जर आपण विचार केला तर आज एक खूप मोठी एक तिथी आहे. काय आज माझं कीर्तन आहे. काय आज छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर छत्रपती शिवाजी संभाजी राजांचे आज काय राज्याभिषेक. त्या संभाजी राजांचा इतिहास जर सांगायला लागलो तर रडाल तुम्ही. मला फक्त एवढंच सांगायचंय, हिंदू धर्म, आपण हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो एवढी फक्त जाण ठेवा, बाकी काहीच करू नका. काय करा, मी प्रत्येक कीर्तनामध्ये शेवटी सांगतो, आज जरी राजांची पुण्यतिथी नसते तरी मी धर्माबद्दल बोललोच असतो, कारण माझा नेम आहे, मी 5 मिनिटं 10 मिनिटं धर्मासाठी घेतो. आलं का लक्षात? आपला हिंदू धर्म सनातन धर्म आहे. आपला कुठला आहे? सनातन. आबाडगाबाड आबाडगाबाड नाहीये आपण. आलं का लक्षात? दातात बाटल्या फोडू नका. आलं का लक्षात? आपण कोण आहे? आपल्या पूर्वजांनी या भूमीमध्ये रक्त सांडवले, आपलं बलिदान दिलंय, बरोबर का नाही? आता तुम्ही मशाल घेऊन कुठे गेलते? सिद्धगडावर गेलते. कोणी बलिदान दिलं तिथं? ते कुठल्या एरिया मधले? आपल्या ना, आपलीच पोरा. तर आचरणामध्ये आणा आणि ते शिका. आपला धर्माचं फक्त अभिमान ठेवा. मी हिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला नाचू नका. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. इतरांच्या संस्कृती आपण डोक्यावर घेऊन नाचतो, बरोबर का? माझा एक शब्द आहे, जरा कडू वाटेल. त्या ख्रिसमसला किती दिवस सुट्ट्या होत्या? 25 दिवस. 10 दिवस होत्या. 10 ते 15 दिवस होत्या. हो, माझी बायको शिक्षिका आहे, मी सांगतो ना 10 दिवस होत्या. 10 दिवस सुट्ट्या होत्या. कशासाठी? ख्रिसमससाठी. आणि आपल्या आता 19 फेब्रुवारीला आपल्या राजाची जयंती येईल, तेव्हा अख्खा दिवस शाळा चालू. हे काय झाला सांगू तुम्हाला? आपल्याच लोकांनी केलाय. हा लोकांचा आपल्या हातात खांद्यावर घेऊन फिरवायला लागली आपण. लक्षात ठेवा ना, आपली पायाखाली. स्वामी विवेकानंदांनी ज्यावेळी ज्ञानेश्वरी आपली गीता हा ग्रंथ खाली होता त्यावेळी सांगितलं, हा पाया जर काढला ना सगळे कोसळते. तसा हिंदू धर्म सर्वात श्रेष्ठ. हिंदू धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे. नागपंचमी पासून आपला पहिला सण कुठला? नागपंचमी पासून तर शेवटचा सण कुठला आपला? कुठला आहे? होळी, बरोबर का नाही? आता काहीच राहिलं नाही, काहीच. आपल्याला सणा माहित नाही, फक्त आपल्याला लोकांची सणा माहित आहेत, बरोबर का नाही? लोकांची सण आपल्याला. अरे आपल्या सणांचा आस्वाद घ्या. मकर संक्रांत हे काजगोला वाटतंय. तिळगुळ कशाचा बनवायचे? तिलाचा. आणि त्या दिवशी आपण कीर्तनात बोललो, तिळ म्हणजे काय ना गुळ म्हणजे काय. आलं का लक्षात? तो काजगोला वाटेत सुटलाय. अरे आपल्या धर्माची जाण ठेव. काय काय विधी करावा लागतो कर. आपला धर्म हिंदू धर्म. छत्रपती शिवाजी राजांनी, लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत असताना काय काय केलंय? नाही नाही, अरे जीव गेला तरी धर्म बदलला नाही. त्या संभाजी राजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवा. आपल्या पायाला ठेच लागली, ठेच. किती बँडेज पट्ट्या बांधाल आपण? हा, गरम सलाया डोळ्यात टाकल्यात त्यांच्या. ही नख उपटली, पायाची नख. ठेच लागली नाही, एक नख उपटल्यानंतर काय अवस्था होईल आपली? सगळी नख उपटली त्यांची, जीभ छाटली गेली. हा, अंगाचा भूत काढला होता, या चांबड्या काढल्या पूर्णपणे. पण शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या संभाजी राजांनी हिंदू धर्म सोडला नाही. आलं का लक्षात? आता तुम्ही टाळ्या वाजवा. हो, वाजून झाल्या का बोलून मरू दे, आपल्याला काय घ्यायचं नाही, बरोबर का नाही? पण आचरणात आणा. माझं कीर्तन तुमच्या डोक्यात राहो ना राहो. आलं का लक्षात?
स्वतःच्या बापावर तलवार घेऊन धावणारी माझी जिजाऊ आई साहेब होत्या का नाही? लखोजी जाधवावर तलवार घेऊन धावली होती. कशासाठी? शहाजी राजांना मारण्यासाठी आले होते लखोजी जाधव. देवी नवा मुलगी साकार, मुलगी साकार, मुलगी साकार, देवी नवा मुलगी साकार, मुलगी साकार. शहाजी राजांचा पाठलाग करत असताना लखोजी जाधव मागे पाठलाग करतात. शहाजी राजे पुढे चाललेले, आई साहेबांना घोड्यावर बसवलेलं आहे. आपली बाई 7वा महिना लागला का डॉक्टरकडे फेऱ्या मारते बाबा. माझी जिजाऊ आई साहेब घोड्यावर प्रवंत करत होती रात्रीमध्ये. पोटात कोण आहे? त्या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी राजा. आणि ज्यावेळी त्या शिवनेरीवर आई साहेबांना ठेवले आणि शहाजी राजे निघून गेले, लखोजी जाधव मागे आलेला आहे. शहाजी राजे गेल्यानंतर लखोजी जाधव ज्यावेळी आले त्यावेळी हातात तलवार घेतली. खबरदार! कोण म्हणताय? जिजाऊ. कोणाला म्हणते? वडील. खबरदार! शब्द उमटला, शब्द उमटला, शब्द उमटला. खबरदार! शब्द उमटला, शब्द उमटला, शब्द उमटला. मुलगी नव्हे देवी साकार, मुलगी नव्हे देवी साकार. हातातली गल्ली तलवार, हातातली गल्ली तलवार, गल्ली तलवार, गल्ली तलवार. हातातली गल्ली तलवार. जनावराला झालं बघगार, झालं बघगार. आलं का लक्षात? म्हणून धर्मासाठी झटा. आलं का लक्षात? अजून एक सांगू तुम्हाला, अजून एकच सांगतो आणि जय विठ्ठल घेतो. बघा पटलं तर तुम्हाला. ज्यावेळी तो कोंढाणा घ्यायचा होता ना, कोंढाणा, त्यावेळी तानाजी मालुसरे स्वतः गेला होता. कशासाठी? जुगार केला नाही ना. त्या दिवशी आमचं कीर्तन झालं ना, जुगार बसला. काय करावं सांगा तुम्ही मला. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बाबांना जुगार नका खेळू, शेरती हाकला. अजिबात विनोद नाही या. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, शेरती हाकला. कीर्तनच सांगतो तुम्हाला. ज्या वासराला आपण पाळतो ना, पोटच्या पोरासारखा जीव लावा त्याला आणि शर्ती करा. प्रेमाची शर्यत करा. आज तो जिंकला, उद्या आपण जिंकू. प्रेमाची शर्यत करा, भांडायचं नाही अजिबात. पण जुगार खेळू नका. आपल्या हिंदूंचा जुगार नाही बाबा हो, की कौरव खेळत होते जुगार. जुगार कोण खेळत होते? आपला आहे का तो खेळ? हा, बरीच नाव आहेत त्याला. जिथून तो पैदा झाला तिथे गेलतो त्या दिवशी. मला फक्त एवढंच सांगायचं, तानाजी मालुसरे ज्यावेळी गेला, त्या कोलीवाडीमध्ये गेला, स्वतःने गोंद्याचं रूप घेतलं आणि त्याच्याबरोबर असणारा त्याचाच सख्खा भाऊ सूर्याजी, त्याला सुद्धा गोंद्याचा वेश दिला आणि तिथे गेले. कुठे? त्या कोलीवाड्यामध्ये. कोलीवाड्यामध्ये गेल्यानंतर फक्त विचारपूस करायची होती. कशाची? कोंढाण्याची. पण आता करायचं काय? वेश घेतला आणि दोघेही गेले. दोघेही गेले. गोंदाला सुरुवात झाली. आई उदगा अंबे उद सगळं काही झालं. पण ते चालू असताना माझ्या तानाजीनं मधीतच चिमटा काढला. हिजड्यांना सांगतो तुम्हाला, हिजड्यांना सांगतो तुम्हाला, सांगतो तुम्हाला, सांगतो तुम्हाला. आया बहिणी देता दुश्मनाला, आया बहिणी देता दुश्मनाला. लाज वाटते का मिशा बालगाला, लाज वाटते का मिशा बालगाला, मिशा बालगाला. हिजड्यांनो देतो लुगड्याला, हिजड्यांनो नेता लुगड्याला, देतो बांगड्या भरा हाताला. आणि हा चिमटा काढल्यानंतर तिथल्या जो मेन होता प्रमुख, त्याला संशय आला आणि तानाजीच्या आई हातामध्ये आईचा भंडारा दिला आणि सांगितलं, आईचा भंडारा हातात आहे, खरं सांग. तेव्हा सांगितलं, तानाजी म्हणतात मला, सूर्याजी बंधू सोबतीला आलो होतो कोलीवाड्याला. कशासाठी आलो होतो? कोंढाण्याच्या विचारपुसणीला. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वरती गेले राजांच्यासाठी. आलं का लक्षात? धर्माचं रक्षण केलंय ना. आपण धर्माचं काय करायला घेतलंय?
वाटोला करायला घेतलाय. आलं का लक्षात? धर्माचं वाटोला करू नका. धर्माची हानी होता कामा नाही. आपला हिंदू धर्म आहे, आपला सनातन धर्म आहे. या धर्मासारखा दुसरा धर्म, या धर्मातल्या संस्कृतीसारखी दुसरी संस्कृती नाही. आलं का लक्षात? मग धर्मासाठी झटा, आपला हिंदू धर्म जोपासा. एका गावात 4 हरिपाठ झाले तरी चालतील, एकत्र येऊन करा. पण धर्म नाही, 4 सप्ताह झाले तरी चालतील, पण एकत्र करा. याचा ह्यो झाला का लग 3ऱ्या महिन्यात दुसरा, 4थ्या महिन्यात तिसरा, पाऊस पडस तोवर सप्ताह करा, पण एकत्र येऊन. नाही तर आम्ही तुमच्याकडे नाही, तुम्ही बघा या तुमच्या चोपड्या पट्ट्या मोल होईल ना. आपल्या धर्माची वाट लावाल ना तुम्ही. अहो आमच्याकडे बाबा आमच्याकडे जेवढी मीटिंग बसते ना, मीटिंग, पहिला प्रश्न असतो यंदा सप्ताह करायचा का नाही. बसलो कशाला आपण बसलो कशाला? म्हणजे ही असतात, याला 4 वाक म्हणतात. 4 वाक नाही, ही पाहिजेतच. यांच्याशिवाय सप्ताह पण पुरा होत नाही. आलं का लक्षात? विठाला माझं म्हणणं फक्त एवढंच आहे बाबांनो, आपला हिंदू धर्म जोपासा. जी भगवी पताका आहे ती पताका खाली पडू देऊ नका, तिचा अवमान होता कामा नाही. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी राजे यांचा आदर्श डोळ्यासमोर जगा. आलं का लक्षात? तो आदर्श डोळ्यासमोर घ्या आणि मग जगा. काही होणार नाही. आपल्या बालाला, आपला लहान मुलगा असेल ना, त्याला टाल द्या हातामध्ये. नाही आजूबाजूला उद्या वाजविल होतो. अजिबात गोंगाट भरू नका. भरल्या पात्रालीवरून तुम्ही त्याला उठवा, तो कशाला सप्त्याला येईल? तो म्हणून तुझा सप्ताह तू बघ, मला पात्रालीशी उठवलाय. बारीक पोरांना जवळ घ्या. म्हातारा नाही एक दिवस जेवला तर काय होणार आहे? त्याला जेवू दे ना. आलं का लक्षात? त्या लहान आपलं काय झालं, आपण त्यांना बारीक पोराला जवळ घेतलाच नाही ना. मग म्हणतो भांडणं चालू आहेत. भांडणं कशी? तू यांना एकत्र घे ना. आलं का लक्षात? आणि त्यांना एकत्र घेतल्यानंतर त्यांना आवड निर्माण होईल. एकदा आवड निर्माण झाली की ते आज टाल वाजवायला शिकतील, सप्त्यात उभे राहायला शिकतील. आणि तरणा भाग्यवंत नाचे, बरोबर का नाही? त्यांना जवळ घ्या. आपला धर्म जर जोपासायचे तर मागची पिढी सुधारवा ना. तुम्ही काय, तुम्ही आज उद्या जाणार आहे, झाला आपला संपला कारभार. आपल्याला राम बोलताना लांब करतो आपण, बरोबर का नाही? म्हणून बाबांनो, धर्माची हानी होता कामा नये. आलं का लक्षात? एवढंच मला सांगायचंय की माझं कीर्तन तुम्ही नसेल ऐकले तरी चालेल, फक्त हिंदू धर्म याचा अवमान होता कामा नाही. आपला धर्म हा सनातन धर्म आहे, याचं फक्त रक्षण झालं पाहिजे, बाकी काही नाही. जय विठ्ठल जय जय जय